रोज सकाळी आपला पुनर्जन्म होत असतो. आपण जे काही करतो ते आजच्या दिवसापुरतेच ठेवा. अन्यथा आयुष्यभर त्रासच सहन करावा लागेल. नेहमी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. हा प्रयत्न तुम्ही पुन्हा पुन्हा करत राहा. म्हणजे तुमच्या मनाला शांती आणि आनंद दोन्ही गोष्टी मिळतील. दुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे. तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेले असता. त्यामुळे तुम्हाला दुःख अधिक होते. दुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे. तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेले असता. त्यामुळे तुम्हाला दुःख अधिक होते. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो. स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. पाहूयात स्वामींचा आज काय संदेश आहे. बाळांनो, अडचणी या तुमच्या आयुष्यात नाहीत, तर तुमच्या मनात असतात. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल, त्या दिवशी तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर निघून जातील, हे लक्षात ठेवा. तुमचे मन हे खूप चंचल असते. ते नेहमी इकडे तिकडे सैरभैर फिरत असते. तुमच्या मनात नेहमी विचारांचे वादळ थैमान घालत असते. त्यातील जादातर विचार हे बिनकामाचे असतात. ते विचार तुमच्या मनाने स्वतःच तयार केलेले असतात. वास्तवात तशा कोणत्याच घटना, कोणतेच प्रसंग हे देखील घडलेले नसतात आणि घडणार देखील नसतात. पण तुमचे मन हे न घडलेल्या घटनांचे देखील विचार करून दुःखी राहत असते. जो त्याच्या स्वतःच्या मनावर विजय मिळवतो त्याला कोणीच हरवू शकतो, आणि जो विजेता असतो त्याला कोणीच हरवू शकत नाही. कारण मनावर ताबा मिळवणे कठीण जरी असले तरी अशक्य नसते. या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. फक्त तुम्ही प्रयत्न करत नाही. प्रयत्न करायला तुम्ही मागे राहता, आळस करता. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही, आणि जोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही तोपर्यंत तुमच्यावर लागलेले आरोप धुवून निघणार नाहीत. जोपर्यंत तुम्ही यशस्वी होणार नाही तोपर्यंत तुमची स्वप्न कशी काय पूर्ण होणार? तुमचे यशच तुमच्या झालेल्या अपमानांचा बदला आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला जग जिंकायचे जर असेल, काहीतरी मोठे तुम्हाला जर बनायचे असेल, तर तुमच्या मनावर विजय मिळवणे, तुमच्या मनाला ताब्यात ठेवणे हे खूप गरजेचे आहे. तुमचे विचार हे खूप महत्त्वाची भूमिका तुमच्या जीवनामध्ये बजावत असतात. तुमचे विचारच तुमचे आयुष्य घडवत असतात आणि बिघडवत देखील असतात. त्यामुळे तुमच्या विचारांना योग्य ती दिशा देणे हे तुमचेच कर्तव्य आहे. तुमचे मन, तुमचे विचार म्हणजे मातीच्या गोळ्या समान असतात. तुम्ही त्याचे मालक असता. तुम्ही त्यांना जो आकार द्याल तसेच तुमचे मन, तुमचे विचारही घडत असतात. ते कामही तसेच करत असतात. त्यामुळे तुमच्या विचारांना सकारात्मक विचार देण्याचा नेहमी प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या मनाला, तुमच्या विचारांना जर सकारात्मक वळण दिले, सकारात्मक दिशा जर त्यांना तुम्ही दिली, तर तुम्हाला आयुष्यात विजयी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. आणि बाळा, तुझी ही आई तुझ्यासोबत नेहमी असताना माझे बाळ असे चुकीच्या दिशेने जर जात असेल, तर आम्ही आमच्या बाळाला सरळ रेषेवर योग्य त्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही आणतो. त्यामुळे तू फक्त जो तुझ्या या आईवर एवढा विश्वास ठेवलेला आहेस, तो तुझा विश्वास असाच कायम ठेव. त्यामुळे तुझे सगळे चांगले होईल. बाळा, तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळांनो, आयुष्य, तुमचे जीवन हे तुम्हाला मिळालेली एक अनमोल अशी देणगी आहे. या अनमोल देणगीला तुम्हाला धोका दिलेल्या, तुमच्या विश्वासघात करणाऱ्या व्यक्तींसाठी कधीच वाया घालवू नका. ज्या व्यक्तींना तुमची कदर नाही, तुमची किंमत नाही, अशांसाठी तुमचा मोलाचा वेळ कधीच वाया घालवू नका. कारण त्याचा काहीच उपयोग होत नसतो. शेवटी पदरात पश्चात्तापच येत असतो. त्यामुळे प्रथम स्वतःवर प्रेम करा. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. शून्यातूनही विश्व उभं करा. ते करताही येते. फक्त त्यासाठी स्वतःवर विश्वास असणे खूप गरजेचे आहे. आणि बाळा, काळजी करू नकोस. सगळे जरी तुमची साथ सोडून गेलेले असले तरी आम्ही नेहमी तुमच्या सोबतच आहोत, हे लक्षात ठेव. कधीच स्वतःला एकटे समजू नकोस. तुला तुझ्या प्रत्येक प्रयत्नात आम्ही तुझी साथ देतच राहू. तू काळजी करू नकोस. बाळा, जे लोक तुम्हाला नावे ठेवतात, जे लोक तुम्हाला चुकीचे सिद्ध करण्याचा प्रयत्न नेहमी करत असतात, अशा लोकांना समजवण्यात, अशा लोकांना शहाणपणाच्या, समजूतदारपणाच्या आणि तुमचे स्पष्टीकरण देण्यात
तुमचा मोलाचा वेळ वाया घालवू नका. कारण असे लोक हे नेहमी स्वतः चुका लपवून नेहमी दुसऱ्यांच्या चांगल्यातही वाईट शोधत असतात. अशा नकारात्मक लोकांपासून लांब राहण्यातच, त्यांना तुमच्या आयुष्यातून दूर करण्यातच तुमचे भले असते. एक खराब आंबा पेटीतील सर्व आंब्यांना नासवत असतो. म्हणून वेळीच त्या एका खराब आंब्यालाच पेटीतून बाजूला काढणे हेच योग्य असते. कधीच स्वतःची सत्यता, स्वतःचा खरेपणा इतरांसमोर स्पष्ट करू नका. कारण तुम्ही कसे आहात हे तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या परमेश्वराला चांगलेच माहिती आहे. त्यामुळे फक्त तुमच्या स्वतःला आणि तुमच्या परमेश्वरालाच महत्त्व द्या. वाईट वागणाऱ्या, वाईट बोलणाऱ्या लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. बाळा, जीवन प्रवासात अनेक वळणे ही येतच असतात. कधी सुखाचे दिवस येणार तर कधी दुःखाचे दिवस येणार. या सर्वांचा व्यवस्थित मेळ घालू नये. त्या परिस्थितीचा स्वीकार करून सकारात्मक पद्धतीने विचार करून जो जगतो तो खरा जीवनाचा आनंद घेत असतो. बाळा, तुझ्या भोवती देखील सकारात्मक शक्तींचे वलय नेहमी असते. आमचा आशीर्वाद, या पूर्ण ब्रह्मांडाचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत असतो. कारण तुम्ही खूप खरे आहात, खूप सकारात्मक आहात. त्यामुळेच या सकारात्मक शक्ती नेहमी तुझे रक्षण करत असतात. त्यामुळे तू घाबरू नकोस. आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबतच आहेस. भिवू नकोस. सगळे चांगले जपणार आहे. फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि सकारात्मक राहा. सर्व काही तुमच्या मनासारखेच घडणार. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मनःशांती मिळणार नाही. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा. एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता. आनंदाचेही तसेच आहे. तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार. आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो. तुम्ही कोण आहात अथवा तुमच्याकडे काय आहे यावर आनंद अवलंबून नाही, तर तुम्ही नक्की काय विचार करता आणि त्यावर काय कृती करता यावर तुमचा आनंद अवलंबून आहे. जेव्हा सर्व काही व्यवस्थित आहे हे तुम्ही जाणता, तेव्हा तुम्ही शांततेने डोके मागे सारून नक्कीच आकाशाकडे पाहता. हाच खरा आनंद. प्रत्येक नवीन सकाळ ही पुनर्जन्म असते. त्यामुळे काल काय झालं हे विसरून नवी सुरुवात करा. आजचा दिवस अधिक सुंदर करा. अतिविचार. तुमचे विचार नकारात्मक नाहीत याबद्दल तुम्हाला खात्री असेल तर लोकांचा अतिविचार करणं सोडून द्या. अति पुन्हा पुन्हा लिहिलं. कारण केवळ विचार करू नको म्हणण्याने आपण विचार करायचा थांबत नाही. संभाषण करणारा प्रत्येक व्यक्ती बोलताना विचार करतोच. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की कोणतीच व्यक्ती दरवेळी त्याच्या भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचवू शकत नाही. होय, तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुमच्या मनातल्या भावना 100% दुसऱ्याच्या मनात उतरणं अशक्य आहे. म्हणून आपण म्हणतो, मी तुला समजू शकतो. दुसरा माणूस आपल्याला समजू शकतो. तो आपल्या जागी राहिल्याच्या भावनेने त्याच्या मनात आपल्या भावनांची जागा तयार करू शकतो. पण केवळ काही क्षणांसाठी. अखेर त्याला स्वतःचं मन आहे. ते त्याच्या वाटेवर लगेच काही क्षणांत जाणार. मग एका मिनिटापूर्वी आपल्या दुःखाने खेदजनक झालेलं त्याचं मन पूर्वपदावर येऊन त्या भावनांची पुसट छटाच राहणार. हे सांगण्याचं कारण हेच की स्वतःला पटवून द्या. लोक तुमची प्रत्येक भावना तुम्हाला हवी तशी समजून घेतीलच असे नाही. आणि जरी घेतली तरी त्याबद्दल आनंद वाटण्याचंही कारण नाही. कारण ते आज समजून घेतात, पण उद्या त्याच्या खरेपणाबद्दल, सकारात्मकतेबद्दल त्यांना पुसटशी जरी शंका आली तरी हा समजूतदारपणाचा साजूक पुतळा वितळणार आहे. आता मग यात कोण्या माणसाची चूक आहे की आपलीच चूक आहे? आपल्यालाच आपल्या भावना व्यवस्थित व्यक्त करता येत नाहीत का? हे आपसुकच मनात येणारे प्रश्न आहेत. मात्र हे प्रश्न जितके सरळ सरळ मनात उमटले तसेच उत्तरही सरळ सरळ आहे. कोणाच्या चुकीचा शोध घेण्याऐवजी तुम्ही समजून घ्या की दुसऱ्याने आपल्याला समजून घेणे, आपण दुसऱ्याला समजून घेणे, गैरसमज न करून घेणे हे आणि यासारखे सगळे आपल्याला त्रास देणारे प्रकार हे निव्वळ मनाचा खेळ आहेत. आज समजून घेणारा माणूस उद्या विश्वासघात करेल. तेव्हा आपण म्हणतो, मीच तेव्हा विश्वास ठेवायला नव्हता पाहिजे त्या व्यक्तीवर. मग आता कोणी आपल्यावर विश्वास नसेल ठेवत तर आनंद माना,
की आपल्याकडून कोणाचा विश्वासघात करण्याची परिस्थितीच उद्भवणार नाही. कारण कोणी आपल्यावर जीवापाड विश्वासच ठेवला नव्हता. भाग्यवान समजा. कोणी आपल्याला सकारात्मकता आणून देणार नाही. आपणच राहायला हवं. लोक अर्थाचा अनर्थ करणारच आहेत. मग आपणही आपल्या अर्थाच्या व्याख्येवर आपण ठाम असलं पाहिजे ना. पापासाठी काही करावे लागत नाही. ते कळत नकळत हातून घडतच असते. आपली इच्छा असो वा नसो. पुण्य मात्र जाणून बुजून मनाविरुद्ध असून सुद्धा करावे लागते. पापाचे फळ नको असते, पण पुण्य न करता फळ मात्र पाहिजे असते. व्हाइब्स म्हणजे व्हायब्रेशन, लहरी, एक प्रकारची ऊर्जा होय. पाण्यासाठी पाऊस पडायला लागतो. निसर्ग त्यासाठी जवळजवळ महिना अगोदर वातावरण निर्मिती करत असतो. तसेच चांगल्या वाईबसाठी वातावरण निर्माण होईल असे वागले पाहिजे. सकारात्मक विचार करून योग्य पद्धतीत आयुष्य जगलं पाहिजे. आनंदी राहून इतरांना आनंद देण्यासाठी झटावे. रडणे, दुःख करणे म्हणजे वाईब्सची दुसरी बाजू आहे. त्यामुळे आयुष्याच्या अशा गोष्टी जाणून बुजून टाळल्या पाहिजेत. उजेड, सूर्यप्रकाश म्हणजे आनंद, ऊर्जा. काळोख, उदासीनता म्हणजे दुःख, खिन्नता होय. वाईट लहरींचे स्रोत असल्यामुळे त्यांचा त्याग केला पाहिजे. हसावे. हसणे सर्व चांगल्या वाईबसाठी उपयुक्त आहे. घरांमध्ये हसणं, खिदळणं असलं पाहिजे. निसर्गाच्या सानिध्यात राहून चांगल्या लहरी मिळतात. सकाळीच उठणे आणि ऊर्जा भरण्यासाठी बगीचे, उद्याने, तलाव, नदीकाठी, समुद्राची सफर करावी. तीर्थयात्रा, तीर्थक्षेत्रे ही चांगल्या प्रेरणा सूक्ष्म लहरी पसरवत असतात. आळंदी, देहू, शेगाव, अक्कलकोट, गंगापूर, शिर्डी, पावस अशी कितीतरी अनेक तीर्थक्षेत्रे ज्ञानेश्वर, तुकाराम, गजानन महाराज, स्वामी, साईबाबा, दत्तावतारी अशा विभूतींनी भारलेली आहेत. त्यांच्या पवित्र लहरी जाणकार भक्त, साधक अजूनही घेऊन जीवनाचे सार्थक करत आहेत. आपल्याबरोबर इतरांचेही भले व्हावे अशी सकारात्मक वृत्ती ठेवावी. आहारातून चांगले विचार येऊ शकतात, तेव्हा सात्विक आहार असावा. शेवटी ईश्वराचे हे विश्व आहे. त्यांच्या कल्याणासाठी हातभार लागला पाहिजे. वाईट कृत्य घडणार नाहीत याची काळजी घेतल्यास चांगल्या व्हाइब्स म्हणजेच लहरींना तोटा नाही. स्वामी म्हणतात, बाळा, आजपर्यंत तुझ्यासमोर खूप दुःखाचे डोंगर उभे राहिले. खूप काळजी आणि चिंता तुला ग्रासत राहिल्या. पण तुला माहीत आहे का, तू यातून कधी सही सलामत बाहेर पडलास? कधीतरी मागे वळून बघ आणि याचा विचार कर की जेव्हा तू खूप संकटात होतास, तुला काहीच मार्ग दिसत नव्हता. कुठे जावे, काय करावे हे तुला सुचत नव्हते. तुझा जीव तुला नकोसा झाला होता. तेव्हा तू मला बोललास, स्वामी आई, काहीतरी मार्ग दाखवा. यातून मला बाहेर पडण्यासाठी काहीतरी शक्ती द्या. माझ्या पाठीशी उभे राहा. माझ्या हातून काय चुकले असेल तर मला माफ करा. बाळा, असे तू माझ्यासमोर वारंवार कळवळून सांगत होतास. बाळा, त्या क्षणी तुला माहीत नाही की तुझ्या दुःखाचे डोंगर तुझ्या आयुष्यातून कधी निघून गेले. तुला जेव्हा हे समजले तेव्हा तू बोलला की स्वामी माऊली, हे कसे शक्य झाले? आजपर्यंत ज्या संकटांनी मी पुरता ग्रासून गेलो होतो, घाबरून गेलो होतो, खूप काही चिंतेने व्यापून गेलो होतो, पण मला समजलेच नाही की तुम्ही यातून मला कधी अलगद बाहेर काढले. कारण बाळा, हे करण्यासाठी मला तुझ्यापर्यंत यावंच लागलं. कारण तू माझी इतकी चिंता आणि काळजी असताना देखील, तुझ्यावर एवढं मोठं संकट असताना देखील आमची निरंतर भक्ती करत राहिलास. आमच्या नामस्मरणामध्ये कधीही खंड पडू दिला नाहीस. म्हणून बाळा, याच गोष्टीवर आम्ही खूप प्रसन्न होऊन तुझ्या दुःखांना तुझ्या आयुष्यातून घालवून दिले. आता बाळा, निश्चिंत राहा. आता रडायचे नाही. आता त्या अश्रूंना सांग की माझी स्वामी माऊली, माझी स्वामी आई माझ्या पाठीशी उभी आहे. आता कुठलेही संकट आले तरी तुला डगमगायचं नाहीये. कितीही काटे आले, कितीही नकारार्थी लोकांशी तुझा संपर्क झाला, कुणीही तुझ्या वाईट करण्याचे ठरवले, तरीही तुला चिंता करण्याचे, घाबरण्याचे काहीच कारण नाही. कारण आता तुझ्या आयुष्यात ही ब्रह्मांडाची शक्ती आली आहे. तुझ्या पाठीशी, तुझ्या बरोबर, तुझ्या हृदयात तिचा कायम निरंतर वास आहे. बाळा, आता अशक्य ते शक्य होणार आहे हे लक्षात ठेव. कुठल्याही संकटांना, कुठल्याही वादळांना ठणकावून सांग, आता त्यांची हिंमत नाही तुझ्यासमोर यायची.
बाळा, तुझ्या कुटुंबासाठी तू जे काही स्वप्न आजपर्यंत बघितले आहेस, आता ते पूर्ण करण्याच्या मागे लाग. प्रत्येक कार्य हाती घेऊन निडराने प्रत्येक संकटाचा सामना करत ते कार्य हाती घे आणि मग बघ, फक्त त्यामध्ये यश तुलाच मिळणार आहे. कारण बाळा, तुझ्या कष्टाचे, तुझ्या मेहनतीचे आता चीज होणार आहे. मला मान्य आहे की तू खूप कष्ट करूनही तुला आजपर्यंत काही गोष्टींमध्ये यश मिळाले नाही. पण बाळा, आता ते सर्व काही तुझ्या आयुष्यातून संपणार आहे. आता ते सुख, वैभव, आनंद तुझ्या दिशेने येणार आहे. फक्त बाळा, तू तयार राहा. स्वामी भक्तांनो, तुमचा हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवर असेल आणि तुम्ही सुद्धा हे सुख, वैभव, आनंद घेण्यासाठी तयार असाल, तर कमेंट बॉक्समध्ये "होय स्वामी आई, मी तयार आहे" या सर्व गोष्टींसाठी अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, येणाऱ्या बिकट परिस्थितीमध्ये तुझ्या ज्या लोकांनी तुला एकटे सोडले, तुला संकटात ज्यांनी कधी साथ दिली नाही, ज्या लोकांना तू जीवापाड मदत केलीस, तू त्यांच्याबरोबर उभा राहिलास, तू जेव्हा जेव्हा ते दुःखात होते तेव्हा तेव्हा तू धावून गेलास, पण जेव्हा तुला गरज होती तेव्हा त्या लोकांनी तुझ्याकडे पाठ फिरवली, हे सर्व मी पाहिलंय. पण बाळा, चिंता करू नकोस. ते त्यांचे कर्म आहे. ते त्यांच्या कर्माचे फळ भोगतील. पण तुला कुणाच्याही वाट्याला जायचं नाहीये. कुणाचेही वाईट चिंतायचे नाहीये. कुणाचाही अपमान करायचा नाहीये. आपल्याला नेहमीच थोऱ्या मोठ्यांचा आदर राखायचा आहे. कारण या एका मिळालेल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप आनंदाने जगायचंय. त्या परिस्थितीमध्ये आपल्याला आनंद शोधता आलाच पाहिजे. कधीही डगमगायचे नाही. नेहमी स्मरण ठेवायचे. या स्वामी माऊलींचे नेहमी स्मरण ठेवायचे की स्वामी माऊली माझ्या पाठीशी आहेत. मला घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. आता स्वामी माऊली माझ्याबरोबर असताना माझी सर्व काही स्वप्ने, माझी सर्व काही ध्येये पूर्ण होणार आहेत. माझ्या आर्थिक चिंता मिटणार आहेत. असे नेहमी सकारात्मक विचार मनामध्ये ठेव आणि मग बघ, तुझ्यासमोर येणाऱ्या कुठल्याही नकारात्मक शक्ती काही क्षणात निघून जातील. बाळा, आता या सर्व गोष्टींसाठी तू फक्त धीराने, संयमाने वाट चालत राहा. असे म्हणू नकोस की मला या गोष्टी या क्षणी हव्यात. बाळा, काही गोष्टींना वेळ लागतो. त्यासाठी आपल्या मनामध्ये आपला आत्मविश्वास खंबीर असावा लागतो. स्वामींवर विश्वास आहे ना बाळा? याच विश्वासाच्या जोरावर तुझ्या सर्व मनातील इच्छा आता पूर्ण होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. बाळा, आता तुझ्या आर्थिक चिंता मिटणार आहेत. आज महालक्ष्मीच्या कृपेने तुझ्या मनातील सर्व काही, तुझे आर्थिक प्रश्न निघून जाणार आहेत. त्या प्रश्नांची तुला उत्तरे मिळणार आहेत. त्या दिशेने तुला खूप सुंदर मार्ग मिळणार आहेत. त्या मार्गावर तुला चालायचे आहे. फक्त हे करत असताना कोणाचेही मन दुखावले जाणार नाही, याची काळजी तू घेतली पाहिजेस. बाळा, कधीही थोरा मोठ्यांचा अपमान करायचा नाही. त्यांचा आदर राखा, त्यांची सेवा करा. कारण त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कधीही कमी होणार नाही. कारण जेव्हा आपण त्यांना दुःखी करतो, त्यांचे मन दुखावतो, तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडतात, असे काही यश येता येता थांबून जाते. कारण बाळा, त्यांच्या आशीर्वादानेच आपल्या आयुष्यामध्ये जी भरभराट होते, जी आपली आर्थिक चिंता नष्ट होते, ते आपले आहेत. फक्त थोऱ्या मोठ्यांचे आशीर्वाद, त्यांचे प्रेम, त्यांची साथ. म्हणून बाळा, त्यांच्या दुःखाच्या काळात, त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना कधीही एकटे सोडू नका. कारण त्यांच्यामुळे तुम्ही जग पाहत आहात. ते सदैव कुठल्याही संकटात, कुठल्याही बिकट परिस्थितीमध्ये तुम्हाला एकटे सोडत नाहीत, याचे स्मरण ठेवा. आपली आई असो, आपले वडील असो, आपले सर्व नातेवाईक असो, सर्वांशी प्रेमाने राहा. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही संकटात आपले कुटुंब आपल्या पाठीशी उभे राहते, याचे स्मरण ठेव. कधीही स्वतःला एकटे समजू नको. कारण स्वामी आई तुझ्या सोबत आहेत. बाळा, तुझ्या चांगल्या वागण्याचा तुला स्वतःला खूप चांगला प्रतिसाद मिळेल. कारण तुझ्या जेव्हापासून तू तुझे नकारात्मक वागणे सोडून दिलेस, जेव्हा तू सकारात्मक गोष्टींचा आधार घ्यायला लागलास, जेव्हा जेव्हा तुझ्या आयुष्यात नकारात्मक लोकांकडे तू दुर्लक्ष केलेस आणि सकारात्मक लोकांच्या सानिध्यात यायला लागलास, तेव्हापासून तुला समजले असेल की आपल्या आयुष्यात कितीतरी सकारात्मक आणि चांगल्या खूप गोष्टी घडायला सुरुवात झाली आहे. म्हणूनच बाळा, आपले आयुष्य खूप सुंदर आहे.
तुला या आयुष्यामध्ये मी माझ्या नामस्मरणाद्वारे अशी शक्ती दिलीये, ज्या शक्तीद्वारे तू कोणत्याही संकटांचा सामना करशील. स्वामी म्हणतात, बाळा, या नामस्मरणाद्वारे तुम्हाला तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच निर्माण होते. तू जेव्हा जेव्हा माझे नामस्मरण करतोस, तेव्हा तेव्हा तुझ्या भोवती हे एक सुरक्षा कवच मी तुला दिले आहे, ज्याद्वारे तू कुठल्याही संकटाचा निडराने सामना करतोस. तू त्यावेळी घाबरट बनत नाहीस, त्यावेळी खचून जात नाहीस. तेव्हा तुझ्या लक्षात येऊ दे, ही अशी शक्ती आहे जी गुप्तपणे तुझ्या आयुष्यात तुझ्या बरोबर आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, आता हा शुभ संदेश शेवटपर्यंत ऐक आणि हे ऐकल्यानंतर इथून पुढे त्या क्षणापासून तुझे रडणे थांबव. खंबीरपणे प्रत्येक संकटाचा सामना करण्यास उभा राहा, कारण मी आहे ना तुझ्याबरोबर. ही स्वामी माऊली तुझ्या सोबत आहे ना. कारण बाळा, माझे प्रेम, माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत, कारण तू माझा प्रिय बाळ आहेस. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवर आहे ना, मग कुठल्याही संकटाचा सामना निर्भीडपणे करत राहा. कुठलेही वादळ तुमच्या आयुष्यात टिकण्यासाठी येत नाही, ते थोड्या दिवसांसाठी असते. म्हणूनच आपल्या स्वामींची भक्ती, आपल्या स्वामींचे नामस्मरण यामध्ये कधी खंड पडू देऊ नका. आणि इथून पुढे स्वामी माऊली, मी रडणार नाही, लढणार आहे, अशी कमेंट करा. आणि स्वामी माऊलींवर विश्वास आहे, अशी कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. उगाची भितोसी भय हे कळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. स्वामी भक्तांनो, तुम्ही उगाचच घाबरता. ही स्वामी शक्ती आपल्या जवळ उभी आहे ना, ती ओळखण्याचा प्रयत्न करा. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. स्वामी भक्तांनो, आपण आपल्या त्या स्वामींचे बाळ आहोत जे या ब्रह्मांडाचे नायक आहेत. मग आपल्याला भिण्याचे कारण काय? स्वामी म्हणतात, बाळा, तुमच्या पाठीमागे लागलेली संकटेच तुम्हाला पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात. म्हणून कुठल्याही संकटांना घाबरण्याचे कारण नाही, कारण ती थोड्या वेळासाठी तुमच्या आयुष्यात आलेली असतात. आपण आपले चांगले कर्म करत राहायचे, आपले चांगले कर्म करत राहायचे. कधी ना कधी तुम्हाला त्या सर्वांचे फळ मिळणारच आहे. काही लोकांनी तुम्हाला खाली दाखवण्याचा काही कारणांमुळे प्रयत्न केलाय, पण आता काही काळात ते तुम्हाला तसे करण्यात यशस्वी ठरणार नाहीत. तुम्हाला ते खूप काही भेद आणि खूप काही असे खाली पाहू शकणार नाहीत, कारण तुमची प्रत्यक्ष देव भगवंत राखत आहे. याचा अनुभव तुम्ही आता लवकरच करणार आहात. मागील काळात तुम्हाला ज्यांनी खूप काही वेदना दिल्या, खूप काही दुःख तुम्हाला पचवावे लागले, पण आता इथून पुढे तुमच्या सर्व काही अडचणी आणि परिस्थितीत ते शुभ परिवर्तन तुम्ही अनुभवू शकाल. ज्यांनी तुमचा वारंवार अपमान करण्याचा प्रयत्न केला होता, आता काही काळातच तुम्ही पाहाल की ते स्वतःहून तुमच्याकडे येऊन आपल्या कृत्यांची माफी मागू लागतील, कारण त्यात तुमची काहीही चूक नसताना तुम्हाला ते सर्व काही त्रास सहन करावे लागलेत. मागील काळात काही कारणांमुळे ज्या हाल अपेष्टा तुम्ही सहन केल्या आहेत, आता त्यातून तुम्हाला असा मार्ग काढून दिला जाईल जो तुम्हाला सर्वोत्तम बनवणार आहे. तुमचे नामांकित होणे, ही प्रसिद्धी येणे हे तितकेच आवश्यक झाले आहे, कारण मागील काळात जे काही त्रास सहन केलेत त्यातून तुम्ही खूप काही शिकला आहात. तुम्ही जे काही शिकला आहात, आता तेच तुमची खूप मोठी शिदोरी म्हणून तुम्हाला कार्याला येणार आहे. जेव्हा तुम्हाला खूप काही अनुभव येतात, तेव्हा तुम्ही तितक्याच धडाडीने आणि यशाच्या मार्गाने वळू लागता. तुम्ही ते जाणून घेता की हा काही कठीण काळ होता जो मी आजपर्यंत सहन केला आहे, पण एक विसरू नका की मी सतत तुमच्यासोबत आहे, तुम्हाला सहाय्य देत आहे, तुमचे मार्गदर्शन करत आहे. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मला सदैव मार्गदर्शन करत राहा, अशी कमेंट करा आणि न चुकता शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आत्ता या क्षणाला जे कोणी माझे पवित्र बाळ माझे ऐकत आहे, त्यांना माझा आशीर्वाद, त्यांच्या इच्छा पूर्ण करणारे आहेत. मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना ते सहकार्य करणार आहे. त्या क्षणाला त्यांनी निश्चिंत असावे, कोणत्याही प्रकारे भयभीत राहू नये, कारण मी त्यांच्यातून ते भय, ते क्लेश, ते दुःख आणि ते खूप काही आजार काढून टाकण्यासाठी आज तुमच्या पुढे उपस्थित आहे.
तुम्ही जर हा संदेश मनःपूर्वक श्रद्धेने स्वीकार करत आहात तर माझी ऊर्जा तुम्ही सतत प्राप्त करून या सृष्टीतल्या तुम्हाला हव्या असलेल्या इच्छांना पूर्ती करणारे माझे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुमचे जीवन सुख समृद्धी आरोग्य आनंद विपुलता आणि भरभराटीने परिपूर्ण करणारे माझे आशीर्वाद दैवी स्वरूपात तुमच्याकडे येत आहेत. त्याला मनःपूर्वक स्वीकार करा. कधीही मनातील ताणतणाव असताना एखाद्या कार्याला नवीन प्रारंभ करू नका. जर तुम्हाला काही नवीन कार्य सुरू करायचे आहे तर मनातील ताणतणाव विरहित मन करा आणि मग देवाकडे जेव्हा तुम्ही येता तेव्हा देवाकडे प्रार्थना करा, कारण देव तुमची प्रार्थना ऐकतात. याचा अनुभव तुम्ही घेत आहात. जर तुमची मोठी इच्छा पूर्ण झाली आहे तर त्यासाठी देवाचे धन्यवाद द्यायलाही विसरू नका. आणि जर तुम्हाला काही इच्छा आहे तर ती मनोभावे प्रार्थनेपूर्वक मागायला विसरू नका. देव तुमची प्रत्येक प्रार्थना ऐकत आहे. याचा अनुभव तुम्ही लवकरच घेणार आहात. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत आहेत आता त्या काही काळातच पूर्णत्वास जाणार आहेत. तुला मोठ्या यशाची हमी आज देत आहे. बाळा, निश्चिंत रहा, कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे. विश्वास ठेव, सर्व काही चांगलंच होणार आहे. तुझ्या समस्या लवकरच दूर होतील. सुखी रहा. तुझे जीवन समृद्ध करण्यात येत आहे. स्वामींचा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश तुम्ही प्राप्त केला असेल आणि मनःपूर्वक आशीर्वाद स्वीकार केले असतील तर तुमच्या इच्छा स्वामीदेव पूर्ण करोत. तुम्हाला ते सुख, संपत्ती, वैभव आणि आनंद प्राप्त होऊ दे. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा माझ्या बाळा, आता तू तुझा वेळ इतरात वाया घालवशील, पण माझ्या या महत्त्वाच्या संदेशाकडे दुर्लक्ष कर किंवा निरुपयोगी म्हणून सोडून दे. पण जेव्हा तुझ्यावर संकट येईल किंवा तुझ्यावर वाईट प्रसंग येईल तेव्हा तुला वाटेल की देव माझ्यासोबत नाही. येत्या 12 तासात तू आनंदी व्हायला तयार राहा, कारण तुझी सर्वात मोठी इच्छा भगवंत पूर्ण करायला या क्षणी तुझ्यासमोर आले आहेत. येत्या 12 सेकंदात तुला आनंदाच्या बातमीचा फोन येऊ शकतो. आज मी तुम्हाला जे सांगत आहे त्यावर विश्वास ठेवा. हे शब्द तुम्हाला आशा देतील. जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा चमत्कार घडू शकतात यावर विश्वास ठेवा. ज्या परमात्म्याने जगावर प्रकाश आणला तो तुमच्या जीवनातही प्रकाश आणू शकतो, तुम्हाला मार्ग दाखवू शकतो आणि कोणत्याही अंधारातून मुक्त करू शकतो. तुम्हाला याची गरज असल्यास देवा माझा अंधार नष्ट करा असे टाईप करा आणि हा पवित्र व्हिडिओ लाईक करून तुम्ही स्वतःच विचार करा की तुम्हाला सांगत असलेले मेसेज पाहण्याची ही इच्छा नसताना मी तुमच्यासोबत कसा वागू शकतो. कदाचित आज तुम्ही या मेसेजकडे दुर्लक्ष करणार नाही. देव आज तुम्हाला म्हणत आहे, मी विश्वासाचा निर्माता आहे. मी तुम्हाला एक चांगली व्यक्ती होण्यासाठी निर्माण केले आहे. तुम्ही पृथ्वीवर राहाल आणि तुमच्या जीवनावर परिणाम करणारे निर्णय घेण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. तुम्ही निवडलेला मार्ग तुमचे जीवन बदलेल. पुढील 5 मिनिटे लक्षपूर्वक ऐक, कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा चमत्कार होऊ शकतो. तुम्ही एक चांगली व्यक्ती व्हावी अशी माझी इच्छा आहे, कारण मला ते आनंदित करते. परंतु त्याहूनही बरेच काही आहे. असे बरेच लोक आहेत जे चांगले लोक नाहीत. त्यांना इतरांची किंवा स्वतःची काळजी नाही. ते त्यांच्या कृतीने इतर लोकांना तर दुखावतातच आणि ते त्यांच्या विचारांनी व भावनांनी स्वतःला देखील दुखावतात. खूप उशीर होईपर्यंत आपण किती वाईट आहोत हे त्यांच्या लक्षातच येत नाही. तुम्ही एक चांगली व्यक्ती व्हावी अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून जेव्हा मी स्वर्गातून मदतीसाठी हाक मारतो तेव्हा तुम्ही त्यांच्यापैकी असाल. माझा आवाज ऐकाल आणि मी जे विचारतो त्याचा प्रतिसाद देताल. श्री स्वामी समर्थ आई अशी कमेंट करून देवाला प्रतिसाद द्या आणि हा पवित्र संदेश पुढील 4 मिनिटे ऐकत रहा. प्रेमळ स्वामी भक्ता, तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आपल्याकडे आता स्वामी समर्थ माहुल्यांच्या मूर्त्या योग्य दरात मिळणार आहेत. स्वामी सांगतात, जे भक्त हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकतील त्यांच्या कितीही मोठ्या इच्छा स्वामी आई पूर्ण करेल. तुमच्या जीवनासाठी देवाची योजना आहे. तो तुम्हाला तुमच्या जीवनाच्या परिपूर्णतेकडे घेऊन जाऊ इच्छितो आणि शेवटी सर्व काही चांगल्यासाठी कार्य करू इच्छितो. तुमचे जीवन एका उद्देशासाठी बनवले गेले आहे.
जे तुमच्या स्वतःच्या पलीकडे आहे. तुम्ही आता किंवा कधीही कल्पना करू शकता अशा कोणत्याही गोष्टीच्या पलीकडे. पण त्या हेतूने तुम्ही जगाल की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही तयार असल्यास होय टाईप करा आणि हा पवित्र संदेश 11 भक्तांना शेअर करा. बघा, तुमच्या घरावर येणारी मोठ्यातील मोठी संकटे टळली जातील. देव म्हणतो, जर तुम्हाला देवासोबत शांती मिळत असेल तर तुम्हाला इतर कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या प्रेमळ बाहूंमध्ये सुरक्षितपणे विश्रांती घेऊ शकता आणि हे जाणून घ्या की तो तुम्हाला कधीही सोडणार नाही. आपण स्वतः पुरेसे विश्वासू नसलो तरीही देव विश्वासू असतो. देवाचे वचन आपल्याला सर्व समजूतदार शांती देते. आपल्या जीवनात किंवा आपल्या सभोवतालच्या जगात काहीही झाले तरी आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. आपण जाणू शकतो की आपला स्वर्गीय पिता आपल्यावर बिनशर्त प्रेम करतो आणि आपल्याला तो कधीही सोडणार नाही किंवा तुमच्यापासून लांब करणार नाही. बाळा, मी अजूनही सांगत आहे, जे भक्त हे शेवटपर्यंत ऐकत राहतील त्यांना उद्या सकाळपर्यंत आनंदाच्या बातम्यांचे फोन येऊ शकतात. देव म्हणतो, जेव्हा आपण देवाचा विचार करतो तेव्हा आपण सामान्यतः सर्व शक्तिशाली सर्वज्ञ असा विचार करतो. परंतु हा मार्ग देवाने आपल्याला प्रकट केलेला नाही. जेव्हा आपण हे पवित्र संदेश रोजच्या रोज ऐकतो तेव्हा हे स्पष्ट होते की तो एक प्रेमळ पिता आहे जो आपल्या जीवनात सामील होऊ शकतो. देव म्हणतो, मला माहीत आहे की तू आतून खूप दुःखात आहेस. तुला इतरांनी स्वतःमुळे आणि सामान्य जीवनामुळे दुखापत झालीये. पण मी तुझ्यावर रागवलेलो नाही. तू पाहावे अशी माझी इच्छा आहे. खरं तर मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि कायम करत राहीन. तुमच्या सर्व पापांची क्षमा आता मी केलीये. पण तेच पाप तू पुन्हा करशील तर तुला माफी मिळणार नाही. तुमचे जीवन बदलण्यास आता मी तयारी चालू केली आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी 7 वेळा स्वामी माझी आई असे टाईप करा आणि आपलं हे पवित्र चॅनेल सबस्क्राईब करा. देव म्हणतो, जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवता तेव्हा तो तुमच्या समस्यांना चांगल्या भविष्यासाठी संधीमध्ये बदलू शकतो. देवाने तुमच्यासाठी छान योजना आखल्या आहेत. तुमची स्वप्नातील नोकरी मिळवणे, खरे प्रेम शोधणे किंवा काहीतरी आश्चर्यकारक साध्य करणे यासारखे तुम्हाला नेहमी हवे असलेले काहीतरी असू शकते. पण परमेश्वर तुमच्या लढाया लढायला आला आहे. खंबीर राहा आणि त्याचा चांगुलपणा पहा. त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. फक्त तुम्हाला जे समजते त्यावर अवलंबून राहू नका. देव प्रत्येक वाईट चक्र तोडत आहे जे तुम्हाला मागे ठेवत आहे. तुम्ही स्वतंत्र, भरपूर आणि यशाच्या नवीन काळात प्रवेश करत आहात. तुम्ही आनंदी, प्रिय आणि आशीर्वादित व्हावे अशी भगवंताची इच्छा आहे. तो तुमच्यासाठी जे करतो ते फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या मुलांना आणि नातवंडांनाही त्याचा फायदा होणार आहे. यावर्षी देव तुम्हाला जीवनाच्या नवीन स्तरावर नेईल. दुःखाची जागा आनंदाने, आशीर्वादांसह, संघर्ष व चमत्काराने नुकसान करेल. मला माहीत आहे की तू काळजीत आहेस, पण बाळा, तू एकटी नाहीस. तुझी सर्व चिंता देवाला प्रार्थनेत दे. तो तुम्हाला मदत, उपचार आणि तुम्हाला जे आवश्यक आहे ते सर्व देईल. बाळा, तुझी संकटे दूर करायची असतील तर किमान पुढील 7 मिनिटे हा पवित्र संदेश ऐकत राहा आणि होणारा चमत्कार तू स्वतः बघ. लक्षात ठेवा, माझ्या मुला, मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. मी तो देव आहे जो तुझ्यावर प्रेम करतो, तुला क्षमा करतो आणि तुला कधीही सोडत नाही. माझ्या वचनांना लक्षात ठेवा आणि कायम माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला सध्याच्या अडथळ्यांवर मात का करावी लागेल हे समजणे कठीण असले तरी नेहमी धीर धरण्याचे लक्षात ठेवा. तुमच्या गोष्टी पूर्ण होण्याची वेळ जवळजवळ आली आहे. तुमचा आत्मा शांत आहे आणि तुमची शक्ती व चिकाटी आहे असा विश्वास ठेवून आव्हानांना तोंड द्या. हे कधीही विसरू नका की तुमच्या समोर सर्व आव्हाने असूनही तुमच्यात एक अतूट आत्मा आहे जो तुम्हाला पुढे नेत राहील. या सत्याला तुमच्या आत पुनरावृत्ती होऊ दे. ते तुमच्या हृदयात रूढपणे रुजवा आणि त्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला येणारा प्रत्येक अडथळा तुम्हाला नवीन उंची गाठण्यात मदत करण्यासाठी काम करतो. जीवन तुम्हाला तुमच्या स्वतःच्या महानतेकडे निर्देशित करत आहे हे स्वीकारा.
त्यापुढील 7 दिवसांमध्ये आनंदी योगायोग आणि सुखद आश्चर्यांसाठी स्वतःला पहा. तुमच्या आयुष्यातील अशा पैलूंमध्ये लक्षणीय प्रगती अपेक्षित आहे, जी दीर्घ कालावधीसाठी अपूर्ण वाटलीये. येत्या आठवड्यात आशीर्वाद, प्रेम आणि चमत्कार भरपूर मिळणार आहे. तुमची ऊर्जा जागृत करा आणि तुमच्या आत्म्याशी कनेक्ट होण्याचा नवीन पद्धतीसाठी स्वतःला उघडा. एका मोठ्या आशीर्वादासाठी तुम्हाला तयार करा, जे तुम्हाला तुमच्या उपकार, शांतता आणि उन्नतीच्या मार्गाकडे नेईल. तुम्हाला तुमच्या जीवनात अमर्याद समृद्धी, हसू, स्वातंत्र्य आणि आत्मविश्वासाची वाहिनी उघडायची असेल, तर तुमच्या सकाळच्या दिनचर्येत थोडा बदल करण्याचा विचार करा. प्रेरित राहा, सामर्थ्यवान राहा आणि तुमचे आशीर्वाद आणि सामर्थ्य याची जाणीव ठेवा. आपण स्वतःला देऊ शकता अशी सर्वात शक्तिशाली भेट म्हणजे आपण स्वतः असणे आणि आपण हे पूर्णपणे स्वीकारणे. चमकण्याची तुमची इच्छा असल्याचे पुष्टी करण्यासाठी मी चमकण्यासाठी तयार आहे असे टाईप करा. तुमचा संयम, नम्रता आणि अढळ विश्वास यांनी एक प्रकारचा आशीर्वाद निर्माण केला आहे, जो तुमच्या मार्गावर येणार आहे. एक आश्चर्यकारक आणि अनपेक्षित योजना येत आहे. तुम्ही एक टीव्ही बदल अनुभवणार आहात, जो तुमच्या प्रवासाच्या चांगल्यासाठी तुमचा मार्ग नाटकीरित्या बदलेल. तुमची अलीकडील वाढ लक्षणीय आणि समाधानकारक बक्षिसे देणारी आहे. तुमच्या समोर होत असलेल्या बदलांकडे बारकाईने लक्ष द्या. तुमच्या आत्म्याला शिकण्याची आणि वाढण्याची गरज का आहे याचे कारण तुम्हाला लवकरच कळेल. आज देवाने तुला दिलेला संदेश अगदी स्पष्ट आहे. माझ्या मुला, तू खूप जास्त पात्र आहेस. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात एका अविश्वसनीय प्रवासाला निघणार आहात, जो तुमचा मार्ग अशा प्रकारे बदलेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. स्वामी सांगतात, तुम्ही लवकरच योग्य लोकांना भेटाल, तुमच्या आरोग्यात सुधारणांचा अनुभव घ्याल आणि देव तुम्हाला काहीतरी संधी देईल. तो वचन देतो की बदल क्षितिजावर आहे. अद्भुत लाभ तुमच्या जीवनाला आनंद देणार आहे. सहमत असल्यास स्वामींचे नाम ओम दर्पणा नमः टाईप करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहा. देव म्हणतो तुमच्या निष्ठेचे त्याला प्रतिफळ मिळेल. काही वेळा कठीण वाटत असले तरी तुमच्या भविष्याबद्दल देवावर विश्वास ठेवा. तुमच्या अपेक्षांच्या पलीकडे त्याने तुमच्यासाठी खरोखरच भव्य काहीतरी नियोजित केले आहे. तुमच्या अस्तित्वात या वास्तवाचे स्वागत करण्यासाठी आत्ताच हा शक्तिशाली पवित्र संदेश लाईक करा. देव या वर्षात चांगल्या गोष्टी बदलणार आहे. त्याच्याकडून सर्व भागांची काटेकोरपणे मांडणी आणि समन्वय साधला जात आहे. आता तुम्ही त्या गोष्टी पूर्ण करण्यास सक्षम असला ज्या पूर्वी तुमच्यासाठी अप्राप्य वाटत होत्या. देवाचे सर्व आशीर्वाद आवाक्यात आहेत. फक्त काही अंतरावर यश, प्रगती आणि पुनर्प्राप्तीची अपेक्षा करा. तुमच्या समस्या काही काळ चालू असल्या तरीही कदाचित त्या सुधारतील. अचानक बदल होऊ शकतात. देवाची इच्छा आहे की तुम्ही इतक्या आश्चर्यकारकपणे आशीर्वादित व्हावे की प्रत्येक जण तुमच्याबद्दलचा त्याचा चांगुलपणा पाहू शकेल. त्याचे वैभव तुमच्यावर चमकेल आणि तुम्ही इतरांपेक्षा वर जाल. स्वतःला बळकट करा. तुमच्या विश्वासाला घट्ट धरा. तुमची आशा देवाला सांगा आणि देवाचे वचन आठवत राहा. कारण गोष्टी येत आहेत. तुमच्यासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी एक देवदूत तुमच्या आयुष्यात पाठवण्यात आला आहे. तुमचे कुटुंब लवकरच आशीर्वाद, उपचार, चमत्कार, उत्तरे आणि दैवी कृपा अनुभवतील. माझ्या बाळा, रात्र अश्रूंनी भरलेली असली तरीही सकाळी आनंद येतो हे कधीही विसरू नकोस. देव तुमच्यावर इतके प्रेम करतो की तो तुमच्या जीवनात सक्रियपणे गुंतलेला आहे याची एक सौम्य आठवण देवाला संतुष्ट करते आणि इतरांना प्रोत्साहन देते. जेव्हा तुम्ही तुमच्या आनंदी अंतःकरणाची त्याच्यावरील तुमच्या अतूट विश्वासाची साक्ष बनू देता, चिंतन करता, रोज देवाला आठवून दिवसाची सुरुवात करा आणि रोज आपल्या चॅनेलवरील हे पवित्र संदेश ऐकत राहा. हळूहळू तुमच्या भाग्यवान परमेश्वर स्वतः येऊन चमत्कार करतील. बाळांनो, तुम्ही खूप चांगले आहात आणि तुमच्यासाठी मौल्यवान आहात. तुमच्या सुंदर दिवसाचा आनंद घ्या आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्यासाठीच देवाचे आशीर्वाद मार्गावर आहेत, तर स्वामींचे नामो नाथाय नमः टाईप करा. आत्ता या क्षणापासून सगळं काही चांगलंच होणार आहे. मान्य करा. देव आज तुला म्हणतोय, येत्या काही आठवड्यात
विशेषतः हा महिना संपत असताना, जुन्या ऋतूंचे दरवाजे बंद होत असताना देव अगदी नवीन दरवाजे उघडणार आहे. मला ते दिसत आहे. मला नवीन दिसतात ज्या नीतीचे दरवाजे उघडतात. हे वर्ष संपण्याआधी जन्माबाबत शेवटच्या क्षणी चमत्कार घडले आहे. प्रभूंच्या महान प्रेमामुळे आप नष्ट होत नाही, कारण त्याची करुणा कधीही कमी होत नाही. ते रोज सकाळी नवीन असतात. तुझा विश्वासूपणा महान आहे. मी स्वतःला म्हणतो, परमेश्वर हा माझा भाग आहे, म्हणून मी त्याची रोज वाट पाहीन. मी परमेश्वराला काही संकेत मागितले. त्याने मला विचारले, तू नेहमी संकेतांची आवश्यकता का बाळगतोस? मी उत्तर दिले, कारण मला चूक करायची नाही. तो म्हणाला, कधी कधी तुम्हाला विश्वासाची झेप घ्यावी लागेल आणि माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. देव म्हणतो, जेव्हा तुम्ही काहीही करू शकत नाही तेव्हा देव काहीतरी वर नियोजन करत असतो. आपल्या मनावर लक्ष केंद्रित करा. स्वतःला एकत्र खेचा. जर तुम्ही तुमच्या दोरीच्या शेवटी असाल तर गाठ बांधा आणि धरून ठेवा. आपण विजेत्यापेक्षा अधिक आहात. विश्वास ठेवा. आवश्यक असल्यास रडा. तू अजून इथेच आहेस. देव अद्याप तुमच्याबरोबर नाही, पण देवाचे ध्यान करून नक्की देव तुमच्यापर्यंत येऊन पोहोचू शकतो. तुमचा जन्म जिंकण्यासाठीच झालाय. कुणालाही कुणाच्या भावनांशी काहीही देणं घेणं नसतं. तुम्ही त्या व्यक्त करून समोरच्याच्या मनोरंजनाचे साधन बनू नका. तुमचे अनुभव शेअर करा. प्रसंगानुसार उगाच नको तेव्हा नको ते त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या अनुभवाला सत्याची जोड असू द्या. आपल्या लोकांसमोर व्यक्त होण्यासाठी आपल्याकडे ज्ञानाची शिदोरी भरपूर असणे गरजेचे आहे. शक्यतो समाजात जास्त ऐकावे आणि कमी बोलावे. त्यामुळे आपले अनुभव विश्व दांडगे होते. एकाएकी कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नये. आपण मितभाषी असाल तर छोट्या छोट्या गोष्टी मित्रांसमोर मांडून पाहाव्यात. कोणाच्या प्रतिक्रिया कशा येतात याचा अनुभव घ्यावा. इतरांसमोर आपल्या गोष्टी मांडताना मला असं वाटतं, असं केलं तर काय होईल अशा स्वरूपात मांडाव्यात. असेच केले पाहिजे, हेच करा, तेच करा, अशा प्रतिक्रिया शक्यतो टाळाव्यात. वेळ मिळत असेल तर संभाषण कौशल्य या विषयावर भरपूर पुस्तके उपलब्ध आहेत. ते वाचण्यास हरकत नाही. अनुवंशिकता नकारात्मक बनवू शकते. घरचे वातावरण, घरातील माणसे सतत दुःखी चेहऱ्यांनी फिरत असतील, सतत मृत्यूविषयी बोलत असतील असे वागू नये. विचार नेहमी चांगले ठेवावेत. चेहरा हसरा ठेवावा. घरामध्ये पुष्पगुच्छ ठेवावेत. सकाळी उठल्याबरोबर नवीन नवीन ताजीतवानी रंगीबेरंगी फुलं आणून देवासमोर ठेवणे हे सकारात्मक आहे. फुलाप्रमाणे ताजेतवाने राहावे. फुले एका दिवसात कोमेजतात, पण ती जोपर्यंत ताजी असतात तोपर्यंत मनाला सुख देतात. फुलासारखं टवटवीत राहावं. कुठल्याही संकटात माणसाने हरवून जाऊ नये. संकटाशी सामना करीत जगलं पाहिजे. गरिबी माणसाला नकारात्मक बनवते. आमचं काय, आमच्याकडे काय, आम्ही गरीब आहोत असं बोलणं हे नकारात्मक आहे. सतत गरिबीचा उल्लेख करणं आवश्यक नाही. त्यातून नकारात्मक ऊर्जा तयार होते. चेहरा किंवा शरीर याच्यामुळे सुद्धा नकारात्मकता येते. रंग काळा असेल किंवा उंचीने बुटका असेल, काही व्यंग असेल तर मनुष्य नेहमी निगेटिव्ह विचार करतो. म्हणून परमेश्वराने स्वतःला काळा रंग लावून घेतला. महाराष्ट्रातील कुलदैवत श्री विठ्ठल भगवान हे स्वतः काळे आहेत. हा रंग सुद्धा किती सुंदर आहे याची जाणीव ते भक्तांना करून देतात. एका गाण्यात एक हास्य कलाकार म्हणतो, हम काले है तो क्या हुआ दिलवाले है. अशी वृत्ती चांगली आहे. मृत्यू हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा मुद्दा आहे. घरातील अति महत्वाची लाडकी व्यक्ती आपल्याला सोडून गेली तर सर्व कुटुंब शोकसागरात डुंबून जाते. त्यासाठी धर्माने 13 दिवस दुःख पाळण्यासाठी दिले आहेत. प्रत्येकाला एक ना एक दिवस सोडून जायचंच आहे. हे तत्व सगळ्यांना लागू आहे. रात्रीनंतर दिवस उगवतो हे लक्षात घेतलं पाहिजे, तरच सुधारण्याची शक्यता अधिक. लहान बेडकी सुद्धा पावसाची वाट पाहत दगडात 8 महिने राहते. जेलमधील कैदी सुद्धा शिक्षा संपण्याची वाट बघत असतो. गरीब 1 रुपयाचे लॉटरीचे तिकीट काढून करोडपती व्हायची स्वप्ने बघतो. शेतकरी पावसाची वाट बघत असतो. वाट बघणे हे सकारात्मकता शिकवते, पण मृत्यूची वाट बघणे हे नकारात्मकता शिकवते. आपल्याला वाट लावायची नाही, तर वाट सुधारायची आहे. आत्मविश्वास निर्माण करायचा आहे. पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करायचा आहे.
राजेश खन्नाचा सफर हा पिक्चर आपल्याला काय शिकवून जातो? कर्करोगाने पछाडलेला माणूस सुद्धा जीवन जगण्याची आशा धरतो. निर्जन बेटावर हरवलेला माणूस सुद्धा वर्ष वर्ष फळे खाऊन कधीतरी माणसात जाईन, कधीतरी मी माझ्या कुटुंबात जाईन या भावनेने दिवस काढतो. सकारात्मकता ही फार महत्वाची आहे. नाहीतर या क्षणभंगूर जगात संतांनी वर्णन केल्याप्रमाणे आजचा दिवस हाच आपलाय, उद्याचा नसेल, इतपर शाश्वती माणसाला नाही, असे नकारात्मक विचार त्यांनी सांगितले. पण ते दुसऱ्या अर्थाने त्यांनी नकारात्मकता शिकवली नाही. ते यासाठी म्हणतात की एक दिवस तुमचा आहे, मग तो तुम्ही चांगल्या प्रकारे जगा, हा त्यांचा हेतू आहे. अपंग लोक आपल्या व्यंगावर मात करतात. परवा टीव्हीवर दाखवलं, एक हात नसलेला माणूस दोन्ही पायांनी त्याची कार सहज सफाईदारपणे चालवत होता. एका पायाने स्टेअरिंग धरून एका पायाने गिअर टाकत होता. तोच माणूस त्याच्या दोन्ही पायांचा उपयोग करून पाणी पित होता, गाडीची चावी काढत होता, गाडीचा दरवाजा लावत होता. म्हणजे त्याची सकारात्मकता किती विलक्षण आहे. आत्मविश्वास वाढवण्यासाठी जगाकडे बघा. आपल्यापेक्षा कमी असलेला माणूस हा आपल्याला वेगळं काहीतरी शिकवून जातो. सायकल असणाऱ्याने पायी चालणारा बघावा, कार असलेल्याने बाईकवाला बघावा, बंगला असणाऱ्याने झोपलीवाल्याकडे बघावे. ते कसे जगतात हे सकारात्मकता मोठ्यांसाठी आहे आणि छोट्यांनी मोठ्यांकडे बघावे, त्यांच्यासारखं बनायचंय. कासवाने शर्यत जिंकली होती हे ध्यानात ठेवावं. पंखात बळ नसते, मनात बळ असावं. सगळी धार्मिक पुस्तके, सगळे आत्मचरित्र आपल्याला जगण्यासाठी आत्मबळ देतात, आपला विश्वास जागवतात. आहे त्यात समाधान मानून घ्यायला सुरुवात करून पुढे आणखी प्रगती करत आपले ध्येय प्राप्त करावे. माझ्याकडे काही नाही, या एवढ्या पैशाने काय होणार असा विचार करू नये. सुरुवात करावी, शेवट तुमचा आत्मविश्वास तुम्हाला साथ देईल. नेहमी चांगला विचार करा, दुसऱ्यांबरोबर चांगले वागा, त्यांच्याबद्दल चांगले बोला. या सगळ्याचा परिणाम म्हणजे तुमचेही नेहमी चांगलेच होईल. दयाळूपणा दाखवा, नेहमी प्रेमाने वागा. तुमचा हेतू चांगला आहे ना हे तपासून पहा. तुमची वागणूक योग्य आहे हे तपासा आणि नेहमी दुसऱ्याला माफ करण्याची क्षमता ठेवा. तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे, हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्मांची फळच तुम्हाला इथेच भोगावी लागतात. तुम्हाला नेहमी काय योग्य वाटतं तेच बोला आणि कोणत्याही गोष्टीसाठी दुःख करून घेऊ नका. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामींच्या SC मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. त्यामुळे नवनवीन व्हिडिओ यांचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग, सर्वांनी आनंदी राहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.